ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही चिंतन सेवा श्रवण करतोय, आपल्या ह्या उशीद गावातील आणि आपलं हे घरत परिवार आणि घरत परिवाराचे पिताश्री कैलासवासी पांडुरंग शंकर घरत बाबांना बुधवार दिनांक 18/3/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आजपासून आपण या ठिकाणी अनेक प्रकारांचं कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आणि आजचा तिसरा दिवस, बाबा परवा दिवशी गेले, आजचा तिसरा दिवस आणि आजच्या ह्या तिसऱ्या दिवसापासून आपण या ठिकाणी जगद्गुरू तुकोबांच्या गाथेतील एक एक अभंगावर चिंतन करणार आहोत. एक एक अभंग आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन श्रवण करणार आहोत. बाबांच्या पाश्चात हा संपूर्ण घरत परिवार असेल, अर्थात आपले गुरुनाथ दादा असतील, उत्तम दादा असतील, अशोक दादा असतील, संपूर्ण घरत परिवार. आणि खऱ्या अर्थानं तसं जर पाहायला गेलं तर घरत परिवारामध्ये एक सगळ्या मुलांना मार्गदर्शन करणारं एक वरिष्ठ व्यक्तिमत्व नाही का. तुमच्या सगळ्या परिवारामध्ये बाबा म्हटल्यानंतर सगळ्यात मोठे नाही का आणि मार्गदर्शन करणारे. आज जर पाहायला गेलं तर पितृक्षेत्र हरपलेलं आहे आणि त्याचं दुःख आहे. आपल्यातून निघून गेलेल्या माणसाला, अर्थात त्या जीवात्म्यास चिरशांती लाभावी, पुण्यकर्म आपल्याकडून घडावे, देवाचं नामचिंतन घडावं, आपल्यालाही जाणीव व्हावी, आपल्यालाही मार्गदर्शन मिळावं, या उद्देशाने आपण या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. त्यापैकी खऱ्या अर्थानं एक जगद्गुरू तुकोबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, जगद्गुरू तुकोबांची जी गाथा आहे त्यातील काही अभंग आपल्याला कळावेत, त्यातलं काही मार्गदर्शन आम्हाला कळावं, या उद्देशाने आपण आता काय करतोय तर ज्या वेळेला माणूस आपल्या गावातला एखादा निघून जातोय त्यावेळेला त्या ठिकाणी आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो, बरं का. कारण तुकोबांचे विचार आपल्याला कळले पाहिजेत, तुकोबांचं मार्गदर्शन आपल्याला जेणेकरून कळलं पाहिजे, संतांचं मार्गदर्शन आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून मग काय करतोय आपण या ठिकाणी तुकोबांच्या अभंगावर, गाथेतील अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय, बरं का. माऊलींची ज्ञानेश्वरी झाली, तुकोबांची गाथा झाली, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं भागवत झालं. त्याचप्रमाणे अनेक ग्रंथ जर पाहायला गेलं तर ते ग्रंथाचं आपण जर वाचन केलं, चिंतन केलं, ते मार्गदर्शन जर आपण घेतलं तर आपण बंधनातून मुक्त होत असतो, आपण सुद्धा स्वतंत्ररित्या कार्य करत असतो. परंतु काही ग्रंथ असे आहेत की ते माणसाला बंधनात अडकवून ठेवतात, कर्मकांडामध्ये अडकवून ठेवतात किंवा नको त्या प्रकारचा विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. काही गोष्टी आपण ऐकत असताना मग काय होतंय माहिती आहे का, ते वाचन करत असताना, ते वाचन ऐकत असताना मग असा मृत्यू झाला असेल तर त्याला असं करा, तसा मृत्यू झाला असेल तर त्यांनी तसं करा, अमक्या दिवशी झाला असेल तर ते करा, तमक्या दिवशी झाला असेल तर ते करा. हे सगळं बंधनामध्ये अडकवणारे विचार आहेत, आपल्याकडे भ्रम निर्माण करणारे विचार आहेत, बरं का. आपल्याला भ्रमातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला स्वतंत्ररित्या आपल्याला सोडवणूक करून घ्यायची आहे. आणि म्हणून मग आपण काय करतोय तर जेणेकरून संतांच्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत, संतांच्या अभंगाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत, बरं का. भगवंताने हा नरदेहच आम्हाला याच्यासाठी दिलेला आहे की देवाचं कार्य करण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी आपल्याला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, बरं का. तसं जर पाहायला गेलं तर इथे जीव प्राणी, जीवयोनी, प्राणी पक्षी कमी आहेत का? अनेक आहेत, भरपूर आहेत, भरपूर आहेत, भरपूर आहेत, म्हणजे अगणित आहेत, नाही का. आता त्याचा आकडा काय सांगितलाय पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये काय आकडा सांगितलाय की 84 लक्ष जीवयोनी आहेत. 84 लक्ष जीवयोनी, नुसत्या 84 नाहीत किंवा 8,400 नाहीत किंवा 84,000 नाहीत, तर 84 लक्ष जीवयोनी सांगितलेली आहे. आणि ह्या 84 लक्ष जीवयोनीमध्ये कार्य करत असताना जर आपण विचार केला तर एका योनी कोटी कोटी फेरा सांगितलेला आहे माऊली, बरं का. म्हणजे एकाच योनीमध्ये एकदाच जाऊन तो काही मुक्त होत नाही, तिथे एका योनीमध्ये एकदाच जाऊन जर त्याची पापकर्म शिल्लक राहिली, जर त्याची काही कर्म जर शिल्लक राहिली, बरं का, तर पुन्हा त्याच योनीमध्ये त्याला कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात, कोटी कोटी फेरे घ्यावे लागतात. त्यातही जर विचार केला आपण तर आज माणसाला
100 वर्ष आयुष्य भगवंताने दिलेलं आहे. काही प्राणी पक्षी असे आहेत की त्यांना कितीतरी वर्ष आयुष्य आहे, कितीतरी वर्ष आयुष्य आहे. काही वृक्ष असे आहेत की त्यांना सुद्धा कितीतरी वर्ष आयुष्य आहे. काही छोटे छोटे जीवजंतू जर आपण पाहायला गेलो तर त्यांना अल्प आयुष्य आहे. निर्माण झाले काय आणि त्याच दिवशी त्यांचा देहांत झालं काय, म्हणजे अशा प्रकारे पण काही आहेत. पण काही असे काही पाहायला मिळतात की कित्येक वर्ष त्या ठिकाणी त्या योनीमध्ये अडकवून राहावं लागतंय किंवा थांबावं लागतंय अशा प्रकारे. आता त्यापैकी एक विचार जर आपण केला तर बघा, नुसतं वडाचं झाड जर आपण बघितलं, वडाचं झाड, तर त्या वडाच्या झाडाला एवढं आयुष्य सांगितलेलं आहे की काही जंगलामध्ये आजही असणारी वडाची झाडं पिढ्यानपिढ्या बघत आलेली आहेत. म्हणजे आपल्या आजोपंजोबांनी बघितलेली आहेत ती वडाची झाडं तशीच्या तशी आहेत. बरोबर की नाही? तशीच्या तशी आहेत, म्हणजे आजा पंजापासून आपल्या बघत आलेले आहेत ते तशीच्या तशी झाडं आहेत. म्हणजे एका एका योनीमध्ये एवढ्या वर्ष अडकून राहावं लागतंय, थांबावं लागतंय. बरं का? मग या सगळ्या योनीचा जर आपण विचार केला, जवळजवळ 84 लक्ष जीव योनी भगवंताने सांगितलेले आहे, संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. बरं का? आणि त्यातही एक योनीमध्ये अनेक वेळेला आपल्याला फिरावं लागतंय, अनेक वेळेला अडकावं लागतंय. जसे आपले विचार असतील तसे, जसं काही आपलं कर्म असतील त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कार्य करावं लागतंय. मग ह्या सगळ्या योनीतून मुक्त होण्यासाठी भगवंताने जो नरदेह निर्माण केलेला आहे, मनुष्य देह निर्माण केलेला आहे, हा मुक्तीचा मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे. बरं का? मनुष्य देह म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे, मोक्षाचा मार्ग आहे. पण मग आम्ही काय केलं पाहिजे? मुक्त जर आम्हाला व्हायचं आहे, आम्हाला ह्या सगळ्या योनीतून जर मुक्त व्हायचं आहे, आम्हाला या बंधनातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर त्यासाठी महत्त्वाचा विषय असा आहे की इतर प्राण्यापक्ष्यांचा जर विचार केला तर त्यांना बंधनात आपण टाकू शकतो, आपण मुक्त करू शकतो. बरोबर आहे की नाही? इतर प्राण्यापक्ष्यांचा जर विचार केला, बैलाला आपण बांधतो, आपण सोडतो. कुत्र्याला आपण बांधतो, आपण सोडतो. अनेक प्राणीपक्षी असे आहेत की त्या प्राण्यापक्ष्यांना माणूस बंधनात ठेवतो आणि माणूसच त्यांना मुक्त करत असतो. बरं का? एखादा जंगलामध्ये जर गेला तर त्याला एखादा पोपटाचा पिला जर सापडला तर तो लगेच घेऊन येतो, त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवतो. तो पिंजऱ्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला आनंद वाटतो. पिंजऱ्यामध्ये असलेला पोपट आपल्याला पाहायला आनंद वाटतो, पण प्रत्यक्ष जो पोपट पिंजऱ्यात आहे त्याला आनंद वाटतो का? तो खुश असतो का? तो आनंदी असतो का? नाही. बरं का? त्यांना बंधनात आपण ठेवत असतो. बरं का? त्यांना मुक्त आपण करत असतो. पण माणूस या ठिकाणी कार्य करत असताना माणसाला कोण बंधनात टाकतंय? माणूस पण कशात तरी बांधलेलाच आहे ना. बांधलेला आहे म्हणून तर या सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बंधनात आहे म्हणून तर सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात ना. माणूस बांधलेला आहे. बरं, मग माणसाला कोणी बांधलेलं आहे? प्राण्यापक्ष्यांनी बांधलंय का? सगळ्या प्राण्यापक्ष्यांना माणूस बांधतो नाही का? पण माणसाला कोण बांधतो हे माणसालाच कळत नाही. आपण स्वतःहून आपल्याला बांधून घेतोय. बरं का? आपण स्वतःहून आपल्याला बद्ध अवस्था प्राप्त करून घेतोय. आपण स्वतःहून स्वतःला बांधून घेतोय. जर आपण स्वतःहून स्वतःला बांधून घेतलेला आहे तर आपण स्वतःहून स्वतः मोकळं होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरं का? स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जर स्वतःने स्वतःला जर बांधून घेतलंय तर जगातला कोणी सोडील का आपल्याला? सोडील कोणी? नाही सोडू शकत. कारण साधं उदाहरण बघा काय झालं. एका घरातून असा ना मोठ्याने आवाज यायला लागला बाहेर. त्या घरात असलेला माणूस जोरजोरात ओरडायला लागला. अरे सोडवा मला, इथून कोणीतरी बाहेर काढा कोणीतरी मला, सोडवा मला, असं जोरजोरात ओरडायला लागला तो. बरं का? आता आजूबाजूला असलेल्या लोकांना तो आवाज गेल्यानंतर त्यांनी विचार केला की अरे ह्या घरामध्ये कोणतरी आतमध्ये अडकलेला आहे. बरं का? कोणतरी आतमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं तर पहिले त्या घराच्या आजूबाजूला बघितलं कुठे काही मोकळं आहे का, त्याला आतमध्ये जाऊन ना त्याला सोडवायला, त्याला बाहेर काढायला. तर बाहेर काही त्यांना असं मोकळं काही दिसलं नाही, आतमध्ये जाण्याचा मार्ग काही दिसला नाही. मग शेवटी त्यांनी काय केलं, खिडक्या वाजवून बघितल्या, सगळ्या खिडक्या ठोकून बघितल्या. सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या. बरं का? त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला आता आपण दरवाजांकडे जाऊ, दरवाजे बघूयात. तर ते दरवाजे सुद्धा सगळे आतून बंद होते. आता मला सांगा, ज्याने स्वतःहून सगळ्या खिडक्या आतून बंद केल्यात, ज्याने स्वतःहून सगळे दरवाजे आतून बंद केलेत, त्याला बाहेरचं कोणी वाचवेल का? बाहेरचं कोणी सोडवेल? त्याने जर प्रयत्न केला तर तो दरवाजा उघडून बाहेर येऊ शकतो, पण ती बुद्धी त्याला सुचली पाहिजे ना. त्याला बुद्धी ती सुचली पाहिजे की नाही.
दरवाजे खिडक्या स्वतः उघड्या करून तो बाहेर येऊ शकतो, पण ती बुद्धी त्याला सुचली पाहिजे. फक्त त्याच्या मनामध्ये काय विचार राहिला माहितीये का? अरे मी बांधलो गेलोय, अरे मी आतमध्ये कोंडलो गेलोय, मी आतमध्ये राहिलो गेलोय. सगळ्या दरवाजे खिडक्या बंद आहेत, पण त्यावेळेला तो विचार करत नाही की सगळ्या दरवाजे खिडक्या ज्या आहेत त्या बंद कोणी केल्यात, बाहेरून आहेत की आतून आहे, त्याचा विचार तो करत नाही. बरं का? आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, तर त्या खिडक्या जर त्या बंधनातून त्याला जर मुक्त करायचं आहे तर त्यांनी स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःहून ज्या वेळेला प्रयत्न करू त्यावेळेला आपल्याला त्या बंधनातून मुक्त होता येईल किंवा त्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर बघा अवस्था एकूण 4 प्रकारच्या आहेत. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध अशा प्रकारच्या अवस्था आहेत. बद्ध म्हणजे बांधला, पण कशाने बांधला? मायेने बांधला, देहबुद्धीने बांधला, अहंकाराने बांधला, अभिमानाने बांधला, विषयांनी बांधला. बरं का? अज्ञानाने बांधला, अंधश्रद्धेने बांधला. मनुष्य अनेक प्रकारे बांधलेला आहे, एकच गोष्टीतून बांधलेला नाही. बरं का? आणि एकाच गोष्टीतून जर बांधलेला असेल मनुष्य तर त्याने काहीतरी प्रयत्न केला तर तो मुक्त होऊ शकतो, मोकळा होऊ शकतो. पण अनेक गोष्टींनी जो बांधलेला आहे, एक म्हणजे सगळ्यात गोष्ट काय महत्वाची की मायेने मनुष्य बांधला गेलेला आहे. मायेने बांधला गेलेला आहे. देहबुद्धीने मनुष्य बांधला गेलेला आहे. अज्ञानाने मनुष्य बांधला गेलेला आहे. अंधश्रद्धेने मनुष्य बांधला गेलेला आहे. भ्रमाने मनुष्य बांधला गेलेला आहे. वासनेने मनुष्य बांधला गेलेला आहे. विकारांनी, विषयांनी मनुष्य बांधला गेलेला आहे. एवढ्या प्रकारे जर बांधलेला आहे तर त्याला मुक्त करायचं कसं आणि मुक्त होईल कसा? पुन्हा एकदा सांगतो, आपण स्वतःहून बांधून घेतलंय, आपल्याला कोणीही बांधलेलं नाही. आपण स्वतः बद्ध झालेलो आहोत, आपण स्वतः बांधले गेलोय. मग स्वतः जर बांधलो गेलोय तर ज्या ज्या काही गाठी आहेत अज्ञानातून मारलेल्या, अंधश्रद्धेतून मारलेल्या, त्या आपण मारलेल्या गाठी जगातला कोणीही सोडवू शकत नाही. पण आपण जर ठरवलं तर त्याच वेळेला त्या गाठी आपण सोडून मुक्त होऊ शकतो. म्हणून माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे की. आम्हाला स्वतः प्रयत्न करायचा आहे. हे बंधन तोडण्यासाठी, आम्हाला मुक्त होण्यासाठी स्वतःला प्रयत्न करायचा आहे. पण त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मग आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे, आम्हाला जर मोकळं व्हायचं आहे, तर मग जो मोकळा आहे त्याचा आधार घेतला पाहिजे. बरं का? बांधलेल्या आणि बांधलेल्याचा आधार घेतला तर त्याला मोकळं करता येईल का? दोघेही सुटू शकतात का? ते नाही सुटू शकत. जर आम्हाला मोकळं व्हायचं आहे तर आम्ही कोणाचा आधार घेतला पाहिजे? जो मुक्त आहे, जो मोकळा आहे त्याचा आधार घेतला पाहिजे. आणि विश्वामध्ये मोकळे फक्त संत आहेत, फक्त देव आहे. देव फक्त मोकळा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत, देवाची या माथा घालून या भार. आम्ही आमचा भार कुठे घातला पाहिजे? देवाच्या माथ्यावर घातला पाहिजे. देवाच्या चरणावर आमचा भार आम्ही घातला पाहिजे. कारण आमची निर्मिती कोणी केलेली आहे? देवाने केलेली आहे. आम्हाला या ठिकाणी कोणी पाठवलंय? देवाने पाठवलंय. बघा, सहज जर आपण विचार करायला लागलो की आम्ही आलोय कुठून? बोधले महाराज मस्त त्यांच्या अभंगातून आपल्याला मार्गदर्शन करतात. बघा काय म्हणतात बोधले महाराज, आलासी कोठोणी जासी कवणा रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, आणि दोन्ही द्वार लिंपोनिया आत गुंतो गुंतो मेले. बरं का? आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया. एखाद्याला जर विचारलं कुठून आला तर तो त्याच्या गावाचं नाव सांगतो. बरं का? मी उशीदमधून आलो म्हणून सांगतो. ठीक आहे, पण उशीदमध्ये कुठून आला? आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून, अन्नातून. शेवटी आमची उत्पत्ती कुठून आहे? शेवटी आमचं मूळ काय आहे? मग त्याची ओळख जगद्गुरु तुकोबा करून देतात, आम्ही वैकुंठीचे वासी. बरं का? भगवंतापासून जर आमची निर्मिती झालेली आहे, भगवंताने जर आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, तर काहीतरी उद्देशानेच भगवंताने या ठिकाणी आम्हाला जन्माला घातला असेल ना. काहीतरी उद्दिष्ट ठेवूनच या ठिकाणी जन्माला घातला असेल ना भगवंताने आम्हाला. त्याची ओळख आम्ही आमच्या आयुष्यामध्ये घेतली पाहिजे, केली पाहिजे की आम्हाला हा नरदेह भगवंताने कशासाठी दिलेला आहे, हा मनुष्यदेह भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेला आहे. आणि त्याची ओळख जर आम्हाला करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? देवाची ये माथा घालून या भार, सांडी कलेवर ओवाळून. कलेवर सोडायचंय आपल्याला. देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे. प्रत्येकाला कलेवर सोडावंच लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे.
फक्त काय होतंय माहितीये का माऊली, आम्ही जोपर्यंत स्मशानभूमीत असतो तोपर्यंत त्याची आठवण ठेवतो. स्मशानभूमी सोडली की विसरून जातो. स्मशानभूमी सोडली की विसरून जातो. महाभारतामध्ये एक यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आलेलं आहे बरं का माऊली. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. ज्या वेळेला धर्मराजाला तहान लागली त्यावेळेला धर्मराजाने आपल्या भावांना सांगितलं की पाणी घेऊन या. आणि ज्या वेळेला ते भाऊ गेले ना पाणी आणायला, त्यावेळेला पाण्याला स्पर्श केल्याबरोबर, एका तल्याच्या जवळ गेल्यानंतर त्या तल्यातील पाण्याला स्पर्श केल्याबरोबर तिथली एक अदृश्य शक्ती आवाज द्यायला लागली आणि काय म्हणायला लागली माहितीये का, पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि जर माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत तर तुम्हाला हे पाणी हितकारक ठरेल, अन्यथा पाण्याला स्पर्श केल्याबरोबर तुम्हाला जीवाला मुकावं लागेल, मृत पावाल तुम्ही, मृत पावाल बरं का. पाण्याला स्पर्श केल्याबरोबर तुम्हाला जीवाला मुकावं लागेल. आणि ते बोलणं विशेष मनावर न घेता यांनी पाण्याला स्पर्श केला आणि सगळे धर्मराजाचे भाऊ त्या ठिकाणी काय झाले, मूर्छित पडले. अर्थात त्या ठिकाणी तर उल्लेख असा केलेला आहे की मेले गेले, मृत झाले म्हणून, आपण मूर्छित पडले समजूया बरं का. आणि मग बराच वेळ वाट पाहताय, धर्मराजा आले नाहीत म्हणून त्या ठिकाणी गेले. त्यावेळेला बघितले तर पाण्यामध्ये आपल्या बाजूला ते भाऊ मूर्छित पडलेले आहेत. आणि मग त्याने त्या ठिकाणी पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर तिथून पुन्हा एकदा त्या अदृश्य शक्तीने आवाज दिला की माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, जर माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार तर तुमचे भाऊ तुम्हाला परत मिळतील आणि पाणीही तुम्हाला पिता येईल, पाण्याचाही आनंद घेता येईल. आणि मग म्हणून मग धर्मराजाने सांगितलं, सांगा म्हणे काय प्रश्न आहेत तुमचे ते. तर ते एक मोठं प्रकरण आहे, अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी बरं का. यक्षाने केलेले प्रश्न अनेक आहेत, पण त्यापैकी एक प्रश्न असा आहे की यक्ष म्हणतायत जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. यक्षाचा प्रश्न आहे, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. त्यावेळेला धर्मराजाने काय उत्तर दिलंय माहितीये का, या सृष्टीवर जे निर्माण झालंय ते नाश पावलंय, जे निर्माण झालंय ते नाश पावलंय बरं का. कुठलीही गोष्ट बघा, कुठलीही गोष्ट बघा, जे निर्माण झालंय ते नाश पावलंय. या सृष्टीवर जे निर्माण झालंय ते नाश पावलंय. जे दिसतंय ते नाचतंय, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय बरं का. पण दुर्दैव काय आहे, एखादा माणूस गेला की दुसरा माणूस त्याच्या मैताकडे, त्याच्या मृत अवस्थेकडे पाहून स्वतःला काय बोलतोय, तो गेला मी वाचलो बरं झालं. हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. एखादा माणूस ज्या वेळेला जातोय ना त्यावेळेला राहिलेला माणूस काय बोलतोय, तो गेला मी राहिलो बरं झालं. बरं झालं म्हणतोय ना, राहिल्याचा त्याला आनंद वाटतोय ना, हे सगळ्यात मोठं आश्चर्य धर्मराजा म्हणतायत. का तर इथे कोणीही राहायला आलेला नाहीये, कोणीही शाश्वत नाहीये, कोणीही चिरकाल टिकणार नाहीये. मौली कलियुगामध्ये माणसाला 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, पण 100 वर्ष कोणाला मिळत नाही, आणि मिळाले तरी त्यापेक्षा अधिक नाही, त्यापेक्षा अधिक नाही. आणि म्हणून मग एक विचार केला पाहिजे आम्ही की आम्हाला जर मुक्त व्हायचं आहे तर सर्वप्रथम आम्ही विचार केला पाहिजे आम्ही बांधलोय कशामध्ये, आम्ही बांधलोय कशामध्ये. जोपर्यंत आम्हाला कळत नाही आम्ही कशा कशात बांधलोय तोपर्यंत आम्हाला मुक्त होता येणार नाही, बरोबर आहे की नाही. आम्हाला गाठीच कळल्या नाहीत तर सोडायचा प्रश्नच नाही ना, सोडायचा प्रश्नच नाही. बरं इथे कसं आहे माहितीये का, बद्ध माणसाने जर श्रवण केलं, ऐकलं, तर त्याला कळतंय आम्ही काय केलं पाहिजे, काय नाही, कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. कारण कुठलंही कार्य करायचं म्हटल्यानंतर ऐकण्यातूनच आम्हाला ज्ञान प्राप्त होतंय, ऐकूनच आम्हाला ज्ञान प्राप्त होत असतं, ऐकूनच आम्ही घडत असतो, ऐकूनच आम्हाला समजत असतंय. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे कळलं की मग त्यावेळेला त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप होतो. आणि ज्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली त्याला मुमुक्ष म्हणतात. म्हणजे पहिलीतून तो आता पास होऊन कितवीला गेला, दुसरीला गेला बरं का. मुमुक्ष झाला, दुसरीला गेला. पण त्या ठिकाणी न थांबता त्याने जी कर्म करायची तो करायला लागला आणि जी कर्म नाही करायची त्याचा त्याग केला. आता तो तिसरीला गेला, म्हणजे तो साधक झाला, तो साधक झाला, तिसरीला गेला बरं का. आता इथे कसं आहे, पहिलीतून म्हणजे बद्ध अवस्था माणसाला जर प्राप्त झाली असेल, बद्ध जर असेल, बांधलेला जर असेल, बंधात्मक जर भूमिका त्याच्याकडे जर निर्माण झाली असेल, बंधनामध्ये जर तो अडकला असेल
तर आपण मुक्त झालो पाहिजे, मोकळा होण्याचा मार्ग त्याला कळला, इथपर्यंत तो मुमुक्ष आहे, दुसरीत गेलेला आहे. पण मोकळा होण्यासाठी प्रयत्न करून तो मोकळा झालेला आहे, मग त्याला साधक म्हटलेला आहे. बरं का. आता आम्ही शाळेत गेल्यानंतर एखादा विद्यार्थी जर पहिली उत्तीर्ण झाला तर तो दुसरीत जातो, दुसरीमध्ये उत्तीर्ण झाला तर कितवीत जातो, तिसरीमध्ये जातो. पण तिसरीत अनुत्तीर्ण झाला तर तिसरीतच राहतो ना, तिसरीतच राहतो ना. परमार्थात तसं नाही, जर तिसरीत अनुत्तीर्ण झाला ना तर परत तो पहिलीत येतो. आता आपण सोशल मीडियाला पाहतोय ना, 2-4 दिवसापासून फेसबुकला पाहतोय ना, कितवीत गेला होता तो, कितवीत गेला होता, परत कितवीत येऊन आपटवलंय त्याला. बरं, आपटवलंय कोणी, आपटवणारे हेच काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. माऊली, सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्यामुळे हजारो वर्ष माणसं तपश्चर्या करत होती. किती, हजारो वर्ष. आणि हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आपण ऐकतो सुद्धा, बरोबर आहे. त्यांना बर्बाद करायला त्यावेळेला अप्सरा पाठवायला लागायच्या, मेनका पाठवायला लागायच्या, त्यांना बर्बाद करायला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करावे लागायचे. आता कोणाला बर्बाद करायला काही पाठवायला लागत नाही, काही पाठवायची गरज नाही आहे. जो माणूस समाजामध्ये एकदा काय मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर जर त्याने स्वतःहून मोठेपणा मिरवली ना तर त्याचा अभिमानच त्याला आपटावीत असतो, त्याचा अहंकारच त्याला आपटावीत असतो. आणि म्हणून आज जी प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात ना, मोठमोठे महाराज नको नको त्या गोष्टींमध्ये जे गुंतले जातात किंवा गुंतवले जातात, याला कारण काय माहिती आहे का, कर्म करण्याची पद्धती अनेक आहेत, पण माणसाला बर्बाद करणारे मुख्य विषय 3च आहेत, काम, क्रोध आणि लोभ. माणूस बर्बाद कशामध्ये होतोय, एकतर भांडणामध्ये, एकतर लोभामध्ये, नाहीतर मग बाईच्या नादामध्ये म्हणजेच कामामध्ये. बर्बाद झालेले तुम्ही सगळे बघा ना आतापर्यंत, 4 युगाचा निवाडा घ्या, कृता, त्रेता, द्वापर आणि कली, जे पण बर्बाद झालेत ना, ऋषी मुनी असतील, स्वतःला साधू म्हणून घेणारे असतील, माणसं असतील, तुम्ही मी तर सर्वसामान्य माणसं आहोत. मग बद्ध अवस्था जर पुन्हा निर्माण होत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, साधकाच्या स्थितीला गेल्यानंतर आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की आम्ही देवाचे भक्त आहोत, साधक आहोत, त्याप्रमाणे आम्हाला राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. आणि साधक होऊन जर राहायचं आहे तर मोठेपणा नको. कारण जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये का, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा राव. परमार्थ हा विषय असा आहे, भक्ती हा विषय असा आहे, देवपूजा हा विषय असा आहे की देवपूजा करत असताना, परमार्थ करत असताना तुम्हाला जेवढं लहानाहून लहान राहता येईल ना तेवढं आपल्याला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे कार्य करता येते, चांगल्या प्रकारे राहता येते, चांगल्या प्रकारे जगता येते. जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ना ती गोष्ट आपली साध्य झाली जाते केव्हा, जेव्हा आम्ही नम्रतेने कार्य करत असतो तेव्हा. बरं का. आता पुन्हा एकदा सांगतो बघा, आपण सुरुवातच त्या पद्धतीने केली की आता आपण काय करतोय, एखादा माणूस आपल्या घरातून निघून गेला की त्याच्या स्मरणार्थ आपण अभंग घेतोय तुकोबांचे, त्याच्यावर चिंतन करतोय. ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 7वा अध्याय असेल, 8वा अध्याय असेल, 9वा अध्याय असेल, काही अध्याय जे आहेत त्या अध्याय आपण त्या ठिकाणी चिंतन करूयात, श्रवण करूयात, किंवा हरिपाठातील एक एक अभंग घेऊन बरं का त्याच्यावर आपण चिंतन करूयात. कारण हा सगळं जे साधन आहे ना, हे सगळं जे वाङ्मय आहे ना, हे वाङ्मय आपल्याला मुक्त करणारं आहे, मुक्त करणार आहे माऊली. बरं का. स्वतंत्र करणार आहे, प्रत्येकाला स्वतंत्र करणार आहे. सगळी साधनं जेवढी आहेत ना तेवढी सगळी आम्हाला स्वतंत्र करणार आहेत. आणि आम्हाला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार तुकोबांनी दिलाय ना, माऊलींनी दिलाय ना. बरं का. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आम्हाला बंधनात अडकवतात. ऐकता ऐकता माणूस बोलतो, आमचा माणूस असा गेलाय, मग त्याच्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. अरे गेला ना दादा तो, आता त्याच्यासाठी नंतर काय करायला पाहिजे. आमचा माणूस अमक्या अमक्या ठिकाणी अमुक अमुक दिवशी गेलाय, अमुष्याला गेला. आता बाबांचं जर पाहायला गेलं, बाबाही आणि आईही, बरोबर आहे की नाही. काय नाही माऊली काय सांगितलंय माहितीये का, ह्या गोष्टींमध्ये जर आम्ही अडकलो किंवा अडकवले ना तर माणसाच्या मनामध्ये भ्रम निर्माण होत असतो. तो बऱ्याच गोष्टींमध्ये मग नाईलाजाने काही गोष्टी त्याला कराव्या लागतात. पण तुकोबांनी त्याच्यातून आम्हाला मुक्त केलंय ना माऊली, तुकोबांनी मुक्त केले. तुकोबा काय म्हणतात माहितीये का, ज्या दिवशी तुम्हाला परमार्थ करण्याची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना, भगवंताचं नामस्मरण करण्याची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना, तो दिवस तुमच्यासाठी शुभ आहे, आपल्यासाठी शुभ आहे ना. आम्हाला अडकवणारे बरेच भेटले बरं का. मग त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर, आमचा माणूस तर गेलाय, मग त्याच्यातून त्याला मुक्त व्हायचं असेल तर पर्याय आहे ना, पर्याय पण त्यांच्याकडेच.
जे सांगतात ना पर्याय पण त्यांच्याकडेच. मग काय, तुम्ही सोन्याची गाय दिली पाहिजे, नाही हो पण तेवढी ऐपत नाही ना आमची, मग चांदीची तरी आहे का काही तथ्य? सोन्याच्या आणि चांदीच्या गायीचा आणि आपल्या गेलेल्या माणसाचा काही आहे संबंध आहे काही? पण आम्हाला अडकवणारे बरेच भेटले, आमच्या मनामध्ये नको तो भुगा भरणारे बरेच भेटले, आणि मग ते आम्ही सगळं करत बसलोय. पण त्याच पुराणांमध्ये, त्याच शास्त्रांमध्ये असं पण सांगितलंय की तुम्ही जर वैष्णव असाल, तुम्ही जर शैव असाल, तर देवाच्या भक्ताला काही करायची गरज नाही, फक्त भगवंताचं नामचिंतन करा, नामस्मरण करा, तुम्ही मुक्त आहात, बसल्या जागी मुक्त आहात. तुम्ही दिवस बघू नका कुठल्या दिवशी गेला त्या, तुम्ही वेळ बघू नका, वार बघू नका, तुम्ही कुठल्याही प्रकारचा भ्रम अंतःकरणामध्ये येईल ते पाहू